नमस्कार मैत्रिणींनो, चला आज करूया आपण मूग डाळीचे कटलेट. त्यासाठी 1 कप मूग रात्रभर भिजून घेतले. आता आपल्याला याला बारीक करायचंय, याचं पूर्ण पाणी निथळून घ्यायचंय आणि हे जाडसर आपल्याला भांड्यामध्ये काढून घ्यायचंय. आता याच्यामध्येच आपल्याला 4-5 लसूण पाकळ्या टाकायच्या, 4-5 हिरवी मिरची टाकायची. आता ही खूप तिखट मिरची त्यासाठी कमी टाकली मी. अर्धा चमचा जिरं टाकायचंय आणि आपल्याला हे जाडसर काढून घ्यायचंय. हे भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने आपल्याला बाकीचे मूगही काढून घ्यायचे. एकदम पौष्टिक आणि टेस्टी कटलेट बनून तयार होतात. हे सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी एकदम झटपट तयार होतात. आता सगळे मूग काढून झाले, भांड्यामध्ये काढून घेऊ. आता याच्यामध्ये टाकायचे बाकीचे मसाले. आता 1 चमचा मी धने कुटून घेतले असे जाडसर, ते टाकले याच्यामध्ये. आणि हळद पावडर टाकायची, थोडीशी मिरची पूड टाकायची. आपण हिरवी मिरची घातली होती आधी, त्यासाठी थोडीच टाकायची. आणि 2 चमचे बेसन टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय. तर आपल्याला याच्यामध्ये पाणी बिलकुल नाही वापरायचंय. तर चांगलं मिक्स झालं की मग याची आपल्याला टिक्की तयार करायची. या पद्धतीने टिक्की तयार करून घ्यायची. आता याच्यावर 1 काजू लावायचा आहे. तर याच पद्धतीने सगळ्या टिक्क्या तयार करून घ्यायच्या. आता तवा गरम झाला की याच्यावर 2-3 चमचे तेल टाकायचंय. एकदम कमीत कमी तेलामध्ये आपल्याला ही टिक्की तयार करायची आणि याला चांगलं खरपूस होईपर्यंत दोन्ही साईडनी भाजून घ्यायचंय. आता आपण याला झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं वाफवून घ्यायचंय. तर दोन्ही साईडनी आपल्याला खरपूस होईपर्यंत ही टिक्की भाजून घ्यायची. वरतून थोडस तेल टाकायचं परत. तुम्ही बघू शकता एकदम अशी खरपूस आपली मूग डाळीची टिक्की तयार झाली. प्लेटमध्ये काढून घेऊ. कशी वाटली ही टिक्की तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडती का नाही हे सुद्धा सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.